नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन महत्त्वपूर्ण अपडेट्स बघणार आहोत। विविध सरळ सेवा भरतींबाबत या अपडेट राहणार आहेत। आदिवासी विभाग भरती, जीएमसी नागपूर, जीएमसी धुळे आणि इतरही काही महत्त्वपूर्ण सरळ सेवा भरती परीक्षांविषयी आपण दोन महत्त्वपूर्ण अपडेट्स बघणार आहोत। म्हणून हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा। तुमचा कुठलाही टाइम वेस्ट न करता आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही आजची आपली पहिली अपडेट आहे। अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून ही अपडेट आलेली आहे। तुमच्यापैकी ज्या विद्यार्थ्यांनी फूड सप्लाय विभागाचा फॉर्म भरलेला असेल, ओके, त्यांच्यासाठी ही अपडेट महत्त्वपूर्ण आहे। कारण परीक्षा होऊन खूप दिवस होऊन गेलेले आहेत, परंतु आतापर्यंत निकाल लागलेला नाही। तर यांनी परिपत्रक काढून माहिती दिलेली आहे। हे बघा, पुरवठा निरीक्षक संवर्गातील एकूण 324 पदांच्या भरतीकरिता 26, 27 आणि 28 फेब्रुवारी 2024 रोजी व उच्चस्तर लिपिक या एकूण 21 पदांच्या भरतीकरिता दिनांक 29 फेब्रुवारी 2024 रोजी परीक्षा घेण्यात आलेली होती। लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या कारणास्तव संपूर्ण राज्यामध्ये दिनांक 4 जून 2024 पर्यंत आचारसंहिता लागू आहे। म्हणून प्रस्तुत परीक्षेचा निकाल आचारसंहिता संपल्यानंतर म्हणजे दिनांक 4 जून 2024 नंतर घोषित केला जाईल, याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी। तर बघा, अशा प्रकारचे परिपत्रक यांनी काढलेलं आहे आणि विद्यार्थ्यांना माहिती दिलेली आहे की आता आचारसंहिता संपल्यानंतरच तुमचा निकाल प्रसिद्ध करण्यात येईल। आणि माझ्या मते तरी बघा, 6 जून ते 10 जूनपर्यंत तुमचा निकाल प्रसिद्ध व्हायला पाहिजे। ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी वाट बघत होते फूड सप्लायच्या रिझल्टची, जे विद्यार्थी वाट बघत होते त्यांच्यासाठी ही महत्त्वपूर्ण बातमी आहे। आता समोर बघा, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यापैकी काही विद्यार्थी विचारून राहिलेले आहेत की आदिवासी विभागाची परीक्षा कधी होणार आहे आणि जीएमसी नागपूर आणि धुळे जी एक्झाम आहे ती कधी होणार आहे। याशिवाय बघा, फॉरेन्सिकची विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे फॉरेन्सिकसाठी। तर या सर्व एक्झाम कधीपर्यंत आयोजित होऊ शकतात याबाबत विद्यार्थी विचारून राहिलेले आहेत। तर इथे मी तुम्हाला माहिती दिलेली आहे की आदिवासी विभागाची परीक्षा जुलै दुसऱ्या आठवड्यामध्ये आदिवासी विभागाची परीक्षा होऊ शकते। याशिवाय बघा, आणखी एक स्लॉट आहे, त्यामध्ये सुद्धा होऊ शकते, परंतु चान्सेस कमी आहेत। ओके, बघा 23 तारखेपासून तर 25 जूनपर्यंत सुद्धा होऊ शकते, परंतु चान्सेस कमी आहेत। ओके, तुम्ही असं मानून चला की बघा, जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये आदिवासी विभागाची परीक्षा होऊ शकते। याशिवाय जीएमसी नागपूर आणि जीएमसी धुळे जुलै दुसरा आणि किंवा बघा जुलै तिसरा आठवडा या दरम्यान जीएमसी नागपूर आणि जीएमसी धुळे दोघांच्याही परीक्षा होऊ शकतात। ओके, दोनही परीक्षा होणार आहेत, वेगवेगळ्या होणार आहेत, परंतु एकाच टाइम पिरियडमध्ये या परीक्षा कंडक्ट होऊ शकतात। ठीक आहे। याशिवाय बघा, फॉरेन्सिकची एक्झाम जुलै महिन्यामध्ये शेवटच्या आठवड्यामध्ये होऊ शकते। ओके, शेवटचा आठवडा। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सरळ सेवेबाबत जे अंदाज आहेत की अंदाजित तुमची एक्झाम कधीपर्यंत होऊ शकते ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे। यामध्ये काही बदलसुद्धा होऊ शकतात। या अंदाजित टाइम टेबलच्या आधारावर तुम्ही तुमच्या परीक्षेसाठी तयारी करू शकता। ओके, आता बघा, काही विद्यार्थी विचारून राहिलेले आहेत की कंबाईन परीक्षेची ॲडव्हर्टाइजमेंट कधीपर्यंत येऊ शकते। ओके, कंबाईन परीक्षेची ॲड कधीपर्यंत येऊ शकते। तर बघा, माझ्या मते तरी आता 4 जून नंतरच तुमची ॲडव्हर्टाइजमेंट प्रसिद्ध होण्याचे चान्सेस आहेत। आधीसुद्धा होऊ शकते, परंतु बघा, आधीसुद्धा झाली तरीसुद्धा जास्त काही फरक पडणार नाही। म्हणून तुम्ही असं मानून चला की 4 जून नंतरच तुमची बघा ॲडव्हर्टाइजमेंट कंबाईन परीक्षेची, कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी परीक्षेची ॲडव्हर्टाइजमेंट 4 जून नंतरच पडण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत। ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वपूर्ण माहिती घेतलेली आहे। तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर तुम्ही त्या मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता। आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत अभ्यास करत राहा। या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका। धन्यवाद।